नमस्कार मैत्रिणींनो, काल आपण आईस्क्रीमची रेसिपी पाहिली, घरच्या घरी आईस्क्रीम कशी बनवायची ती. आता आज आपण फालुदा घरच्या घरी कसा फालुदा बनवायचा तो सांगणार आहोत, तर दाखवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान झालं आहे आपला फालुदा. त्यात फालुदा करण्यासाठी नाही मी तर अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही गाईचं पण घेऊ शकता. आणि दूध म्हशीचं जास्त घट्ट असतं आणि आपल्याला शिजायला फालुदा त्याच्यात ते आटल म्हणून मी थोडंसं पाणी टाकते. त्याच्यात 1 पाऊण ग्लास पाणी टाकले मी तेवढ्या अर्धा लिटर दुधासाठी. तर एवढ्या अर्धा लिटर दूध आणि पाऊण ग्लास पाण्यामध्ये आपले 4 ग्लास फालुदा तयार होते. तर मग हे सुरुवातीला ना, आता फालुद्यामध्ये साखर असते आधीच. आपण ना रेडीमेडचं जे पाकिट असतं ना फालुद्याचं, ते वापरूनच फालुदा करणार आहोत. त्याच्यामुळे त्याच्यात शेवया, सब्जा, परत व्हॅनिलाचं आहे. हे आता फ्लेवर वेगवेगळे. आता हा व्हॅनिला फ्लेवर आहे तर ते फ्लेवर असतात, साखर पण असते, त्यात काहीच टाकायची आवश्यकता नसती. पण माझ्या मुलाला आणि मला पण ना जास्त गोड आवडतं म्हणून मी ना थोडीशी साखर आणखीन टाकणार आहे. तर एक आपले पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे साखर असेल मी ही टाकलेली. तर एवढी साखर टाकते. एक एक्स्ट्रा आणखी नाही टाकली तरी चालेल तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर. तर आता ते दूध आणि पाणी आपलं गरम करून उकळून घेऊ. आणि ते गरम झालं का नाही, नंतर हे आता उकळलं का नाही, आता गॅस बारीक करते. आणि जे हे रेडीमेडचं पाकिट आहे ना आपलं फालुद्याचं मिक्सचं, तर ते हे रेडीमेडचं पाकिट टाकूया आपण त्याच्यात. तर त्याच्यात सब्जा बी असतात, शेवया असतात, साखर असते, परत आपल्याला कोणत्या फ्लेवरचं हवं आहे ते फ्लेवर पण भेटतात. तसे मी व्हॅनिला फ्लेवरचं आणलं होतं. तुम्ही पिस्ता, रोज तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही फ्लेवरचे तुम्ही घेऊ शकता. तर आता ह्याला ना बारीक गॅसवर असं सतत हलवत 10 मिनटं शिजून द्यायचं त्याला, म्हणजे शेवया चांगल्या शिजल्या जातात आपल्या त्याच्यात. तर आता हे पातळ दिसते तुम्हाला, पण हे थंड झालं का नाही आणि फ्रीजमध्ये ठेवलं की नंतर घट्ट होतं हे. तर आता याला ना आपण 10 मिनटं आता ह्याला बारीक गॅसवर आपण शेवया शिजवून देऊ. 10 मिनिटांनी तुम्हाला दाखवते मी नंतर. तर 10 मिनटं झाले तर तुम्ही पाहू शकता शिजलेत. आता मी एक शेवयाचं थोडंसं असं हे करून पाहते, मॅश करून होती का नाही ती, जर मऊ झाली का नाही ती पाहते. तर झाली मऊ. मग आता आपला गॅस बंद करते मी आणि आता हे थंड होऊन देते. तर असंच रूम टेम्परेचरला 1 तासभर असंच थंड होऊन देते. आणि नंतर पूर्ण रूम टेम्परेचरला थंड झाल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवून देते. तर रूम टेम्परेचरला 1 तासभर थंड होऊन दिलं आणि फ्रीजमध्ये 1 तासभर ठेवलं, म्हणजे 2 तासात आपला फालुदा तयार झाला. तर फ्रीजमध्ये 1 तासभर ठेवल्यामुळे ते थंड आणि घट्ट पण झालं. तर सुरुवातीला ना ते शेवई आणि सब्जा खाली जाऊन बसलेला असतात म्हणून हलवून घेते एकदा. तरी पण ते बसले असे चमच्यानेच टाकायला पाहिजे होतं. वरचं दूध पडलं ग्लासात तसंच, आणि खाली शेवया तशाच राहिल्या. तर मी ग्लासात टाकून घेते अशा प्रकारे. परत चमच्याने वाटलंच तर ते शेवया पण थोड्या थोड्या त्यात टाकायला येतील. तर खाली घट्ट राहिले तसं शेवया तुम्ही पाहू शकता. तर ह्याच्यात टाकून घेऊ आपण. तर एक बरोबर 4 ग्लास होतं तेवढ्या आपल्या अर्धा लिटर दूध आणि पाऊण ग्लास पाण्यामध्ये. आणि खालची सब्जी आणि शेवया पण प्रत्येक ग्लासात टाकते. आणि काल जी आपण आईस्क्रीम केली ती का घरीच आपण व्हॅनिलाची फ्लेवरचीच होती ती पण. तर ती आईस्क्रीम पण होती शिल्लक माझी. ती आईस्क्रीम पण मी आता याच्यात टाकते. परत बदाम आणि पिस्त्याचे काही काप पण घेतलेत मी. ड्रायफ्रूट तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही घेऊ शकता. आता थोडे आईस्क्रीम आणि ते ड्रायफ्रूट टाकते वरून त्याच्यावर. मग कसा वाटला तुम्हाला ही माझा साधा सोपा घरच्या घरी फालुदा ते नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण असं पॅकेट आणून घरच्या घरी फालुदा तयार करा. खूप छान होतो, कमी पैशात भरपूर होतो. तर मग एक 48 रुपयाला पाकिट येतं ते. आणि दूध अर्धा लिटर दूध आपलं बस होतं एवढ्यासाठी. मग कसा वाटला तुम्हाला माझा हे फालुदा ते नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. तर झाला आहे का नाही विकत्रीच्या फालुद्यासारखा ते नक्की सांगा.